बीदर जिला पंचायत के कार्यकारी अधिकारी डॉक्टर गिरीश बडोले ने कहा कि बच्चों के अधिकारों की रक्षा करना सिर्फ सरकार की जिम्मेदारी नहीं है, बल्कि हर गांव वाले की ये जिम्मेदारी है। वे आज श्रीमंडल ग्राम में रूरल डेवलपमेंट और पंचायत राज डिपार्टमेंट, जिला पंचायत बीदर और तालुका पंचायत बीदर के साथ मिलकर किए गए बच्चों के अधिकारों पर एक खास गांव कार्यक्रम का उद्घाटन करने के बाद बोल रहे थे। अधिकारियों को बच्चों की समस्याएं सुनने और उनका समाधान देने का काम ठीक से करना चाहिए। उन्होंने कहा कि स्कूलों को NREGA के तहत कंपाउंड, टॉयलेट, खेल के मैदान और दूसरी बेसिक सुविधाएं मिल सकती हैं। बीदर तालुका पंचायत एग्जीक्यूटिव ऑफिसर मानिकराव पाटिल ने कहा कि बच्चों की सुरक्षा और भविष्य के लिए गांव लेवल पर जागरूकता जरूरी है। इसी सिलसिले में आज बच्चों की गांव मीटिंग रखी गई और बच्चों की समस्याएं सुनी जाएंगी और उसका समाधान किया जाएगा। मीटिंग में नरेगा असिस्टेंट डायरेक्टर सुदेश कोड़े, श्रीमंडल ग्राम पंचायत प्रेसिडेंट V मंजुनाथ, ग्राम पंचायत डेवलपमेंट ऑफिसर शरद कुमार अभिमान, ग्राम पंचायत के दूसरे मेंबर, ऑफिसर, स्टाफ और बच्चे मौजूद रहे। विशेष संवाददाता की रिपोर्ट। पौष्टिकತೆ ಇರಬೇಕು, ಈಗ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು ಮಕ್ಕಳಿಗೆ। ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಯೋಜನೆಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ। ಈಗ ಶರತ್ ಅವರು ಇವತ್ತು ಹೊಸ ಲೈಬ್ರರಿಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಬುಕ್ಸ್ ಗಳಿದೆ, ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಬುಕ್ಸ್ ಇದೆ, ದೊಡ್ಡವರಿಗಾಗಿ ಯುವಕ ಯುವತಿಯರಿಗೆ ಕಾಂಪಿಟೇಟಿವ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಬುಕ್ಸ್ ಇದೆ, ದೊಡ್ಡವರಾಗಿ ಸಾಹಿತ್ಯ ಬುಕ್ಸ್ ಗಳಿವೆ। ಸೊ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸದ್ಬಳಕೆ ಮಾಡ್ಬೇಕೆಲ್ಲ ಮಕ್ಕಳು। ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ಗಳಿದ್ದಾವೆ, ಜೊತೆಗೆ ಪುಸ್ತಕ ಗೂಡ್ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದು ಕೂಡ ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದೀವಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀವಿ, ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಅಲ್ಲಿ ಹೋದಾಗ ಮೊಬೈಲ್ ಆಡಕ್ಕಿಂತ ಅಲ್ಲಿರೋ ಬುಕ್ಸ್ ಓದಿದ್ರೆ ಈಗ ಬಹಳ ಒಳ್ಳೇದಾಗತ್ತೆ। ಮೊಬೈಲ್ ಬಳಕೆ ನಾವು ಕಡಿಮೆ ಮಾಡಬೇಕು। ಇತ್ತೀಚೆಗೆ ಮಕ್ಕಳು ಬಹಳಷ್ಟು ಮೊಬೈಲ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ। ಸೊ ಎಲ್ಲ ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಬುಕ್ಸ್ಗಳು ಓದೋದು ಮತ್ತೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ರೀಡಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಹ್ಯಾಬಿಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು। ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಲೈಬ್ರರಿ ಮತ್ತು ಪುಸ್ತಕಗಳು ಕೂಡ ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದೀವಿ। ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ವತಿಯಿಂದ ಇದು ಎರಡು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಾನು ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ।